सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। मराठी भाषा म्हणजे केवळ संवादाचं माध्यम नसून ती सांस्कृतिक ओळख आणि अस्मिता आहे। मराठी माणसाच्या काळजावर कोरलेली ही भाषा जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे। बेळगावमध्ये झालेल्या 7व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून मराठी भाषेचा स्वाभिमान अधोरेखित झाला। समाजात वाढणारा द्वेष, चंगळवाद आणि मूल्यहीन राजकारणामुळे लोकशाही धोक्यात येत असून अशावेळी साहित्यिकांनी निर्भय सत्यशोधक बनलं पाहिजे असं परखड प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर यशवंत पाटणे यांनी केलं। बेळगावमधील खानापूर रोडवरील मराठा मंदिर इथं 7वं अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन पार पडलं। अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेची बेळगाव शाखा आणि मराठा मंदिर यांच्या वतीनं आयोजित झालेल्या संमेलनात सीमा भागासह महाराष्ट्राच्या विविध भागातून साहित्यिक, कवी, अभ्यासक आणि साहित्यप्रेमींनी उपस्थिती लावली होती। संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर यशवंत पाटणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सध्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य केलं। मातृभाषा म्हणजे केवळ शब्दांची जुळणी नसते, तर ती माणसाची सांस्कृतिक ओळख आणि भाषिक अस्मिता असते असं सांगत त्यांनी मराठी भाषेचं महत्त्व अधोरेखित केलं। मराठी भाषा आजही बेळगाव आणि सीमा भागातील मराठी माणसाच्या भावविश्वाशी जोडलेली असून तिच्यात संस्कृतीचा सुगंध आहे असं त्यांनी नमूद केलं। चांगले लेखक, कवी आणि कलावंत घडण्यासाठी मातृभाषेचे संस्कार आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। साहित्यिकांनी निर्भय सत्यशोधक बनून समाजाला दिशा द्यावी असं त्यांनी आवाहन केलं। या संमेलनाची सुरुवात ग्रंथपूजन आणि ग्रंथदिंडीनं झाली। यावेळी कवी रवींद्र पाटील, ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, महादेव चौगुले, डी.बी. पाटील, रणजित चौगुले, संजय गुरव, एम.वाय. घाडी उपस्थित होते। दरम्यान संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात छत्रपती शिवराय आजच्या काळाची गरज या विषयावर यशवंत गोसावी यांचं व्याख्यान झालं, तर तिसऱ्या सत्रात लोककवी प्रशांत मोरे यांच्या काळजातल्या कविता या काव्य मैफिलीनं रसिकांची मनं जिंकली। मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि लोकशाही मूल्यांचं जतन करण्याचा संदेश देणारं हे साहित्य संमेलन सीमा भागातील सांस्कृतिक चळवळीला नवी ऊर्जा देणारं ठरलं। बी न्यूजसाठी बेळगावहून राजेंद्र शिवणगेकर।